श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. श्रीराम. सकळा जाणणे याजे लाणी तिये जाणीवेची जे खाणी. तया ज्ञानी यांची या आयणी जया तेऊ अक्षरू मणिपे. चंडवातेही न मोडे ते गगनची की पुढे. वाचुने जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. तेवी जाणणे याजे आकळिले ते जाणीवले पणेची उमाणले. मगणे नवेची तया म्हणितले अक्षर सहजे. म्हणवनी वेद विदनर म्हणती जया ते अक्षर. जे प्रकृतीसी परमात्मरूप आणि विषयांचे विष उलंडुनी. जे सर्वेंद्रिया प्रायचित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत. निष्कामासे अभिप्रेत सर्वदा जे. पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री गुरुदेव अनंत श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करतो. तसेच परमपूज्य कान्हीपनाथ महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना माझा सांप्रदाय श्री गुरुदेव. भाविक हो, मागच्या संत संघात आपल्या जगद्गुरू माऊलींनी सांगितलं आहे चराचराचे चैतन्य ब्रह्म आहे. जर आपल्याला त्याला जाणायचं आहे तर आपल्यातला सात्विकता वाढवली पाहिजे. आता याच्यात या संत संघात आज 8व्या अध्यायात 11वा श्लोक. यदक्षर वेदविदो वदन्ति विशन्ति यदत्तयो वितरांगा. यदिच्छन्तो ब्रह्मचर्याचरन्ति तते पद संग्रहेन प्रवक्षे. काय म्हणतात बघा. यदक्षर वेदविद वदंती. वेदविते पुरुष ज्याला अक्षर म्हणतात, ज्यांना वैराग्यशाली यती प्राप्त होतात, ज्या पुरुषांची ज्या परब्रह्माची आस धरून खडतर असं ब्रह्मचर्याचं पालन केलं जाते, ते पद मी तुला संक्षिप्तने सांगतोय असं भगवान कृष्ण आपल्या प्रिय सखा अर्जुनाला सांगत आहे. भाविक हो, आपण खरंच भाग्यवान आहो. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीने अगदी सोपं सरळ असं
करून सांगितलेलं आहे. जसं लहान मुलाला जे बोबडे बोल असते आणि आई त्याला त्याचे बोल समजत असते, तसेच आपल्यासारख्या जीवांना, संसारी जीवांना किती मार्गदर्शक असं आहे. मग ज्ञानेश्वर माऊल्यात काय म्हणतात बघा, यदक्षर वेदविदो वदंती. आत्मज्ञानातले सर्वश्रेष्ठ असे खान ज्यांनी ब्रह्मज्ञान जाणलंय. आपण जर विचारात घेतलं जसं ज्ञानेश्वर माऊली, तुकोबारायांनी म्हटलंय, देव पहावेसी गेलो देवच होऊन ठेवलोय. आपले जगद्गुरू माऊली पण म्हणतात, होय मी देव आहे, पण एवढ्यावरच थांबत नाही बंधूंनो. आपल्याला म्हणतात तुम्ही पण देव आहे, तो तुम्ही जाणला नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मी, पहारे जगी विस्तारलो माझा मी. काय म्हणतात बघा, चराचर व्याप्त त्यात ईश्वराला मी जाणलंय. भाविकांनो, असे पुरुष ज्या जी हे आहे, जो ईश्वर आहे त्याला अक्षर म्हणतात. क्षर म्हणजे नाशिवंत, अक्षर म्हणजे जे नाशिवंत नाही असं ते. मग आपल्याला जे जे दृश्य दिसते ते सारं नाशिवंत आहे. कारण क्षर 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 म्हणजे नाश पावणार, आणि म्हणजे नाही, जे कधी नाश पावत नाही ते. म्हणून परमात्म्याला अक्षर ब्रह्मसुद्धा म्हणतात. का तर परब्रह्मसुद्धा कधीही नाश पावत नाही. चला पुढे. तर भाविकांनो, जे अक्षर आता माऊलींनी सुंदर सांगितलं का जे परब्रह्म कधीही नाश होत नाही. मग ज्ञानेश्वर माऊली सांगतात का बाबा रे, जे आकाश आहे जर न बसता ढग असता तर त्याचा नाश झाला असता. मग जणू आकाशच आहे ते. मग अशा या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे योगी पुरुष आहे काय करतात, परत सांगा बघा. जे अशा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हां, जर परब्रह्म ढग असते तर ते ढग काय होतात, नाश पावतात ना. ढग येतात, वाफ झाली, उष्णता वाढली की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफ झाली की ते आकाशात जाते वरती आणि त्याचे ढग बनतात. वातावरण त्याला थंड लागलं की हळूहळू त्याच्यामध्ये काय होतात, त्या ढगामध्ये पाण्याचे ढग तयार होतात. आणि पाण्याचे ढग तयार झाले, पाणी व्हायला सुरुवात झालं. ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या मिलनातून त्याच्यामध्ये पाणी तयार व्हायला सुरुवात होते. हवेतला ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोन अणू विशिष्ट प्रमाणामध्ये, H2O हे त्याचं सूत्र आहे, तर या सूत्राप्रमाणे ते एकत्र आले की काय होतं, पाणी तयार व्हायला लागतं. पाणी तयार झालं की ते पांढरे कापसासारखे जे ढग असतात ते हळूहळू काळे पडू लागतात, काळे कुळकुळीत होऊ लागतात. आणि काळे कुट्ट ढग पुढे पुढे सरकत असताना एकमेकावर आपटतात, दोघांमध्ये द्वंद्व होतं आणि फुटतात, पाणी पडतं. पाणी पडतं ते त्या ढगाचं असणारं ढग नाहीसा होऊन जातो. परब्रह्म तसं नाही आहे. परब्रह्म आकाशासारखं आहे. ढग फुटून गेले म्हणजे नाहीसे झाले तर आकाश हे आकाशच असतं. आकाश कधीच नष्ट होत नाही. आकाशात ढग येतात, ढग म्हणजे आकाश नाही, आणि आकाश म्हणजे कधी ढग होऊ शकत नाहीत, हे लक्षात द्या. ढग हे ढगच आहेत आणि आकाश हे आकाशच आहे. तसं परब्रह्म हे आकाश आहे, अवकाश आहे, त्याचा कधी नाश होत नाही. आपण बघा, जिथे उभे राहतो तिथे आपल्याला वाटतं इथे आकाश आहे. जसं जसं ते आकाशाच्या दिशेकडे जातो, पुढे पुढे जातं, तसं ते पुढे 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 जातं. आपल्यातलं आणि त्याच्यातलं अंतर कधी कमी झालेलं दिसत नाही. बघा पाहिजे तर संत संघातून आता उठलात की घरी जाताना एक प्रयोग करून बघा, आकाशाकडे बघा आणि अंदाज काढा की ते 4 किलोमीटर का 10 किलोमीटर आपल्यापासून आहे. मग पुढे चालायचा प्रयत्न करा आणि बघा, एक 2-4 किलोमीटर चालून झाल्यानंतर आकाशातलं तुमच्या आणि आकाशातलं डिस्टन्स कमी होतं का? कधीच होणार नाही. का? कारण ते इतकं अवाढव्य आहे की कुठूनही बघितलं तरी तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवणार, परंतु ते नेमकं कुठपर्यंत आहे हे कधीच कळणार नाही. परब्रह्म नेमकं तसंच आहे. पुढे जाऊया आपण. तर भाविकांनो, बघा आपल्या महालींनी सुंदर असं आपल्याला परब्रह्माची एक वर्णन करून सांगितलं आहे. तर भाविकांनो, याच परब्रह्मासाठी परब्रह्माच्या प्राप्तीसाठी योगी पुरुष काय करतात? ज्ञानेश्वर माऊली सांगतात का वैराग्य
त्यांना एवढं वैराग्य प्राप्त होते, ते निष्काम कर्म करतात. बघा, आपण कधी नाणीजला आलात ना, एवढं वैभव बघितलंय. 2-4 दिवसाआधीच एक साधू आला आणि साधू भेटलाय. तो काय म्हणतं, काय हो तुमच्या महाराजांनी हे स्वतःच एवढं एवढं निर्माण केलं आहे का? तर मी म्हटलं होय. त्यांना आश्चर्य वाटलं थोडंसे. तर भाविकांनो, आपण जर बघितलं, परंतु आपली जगद्गुरू कधी म्हणत नाही हे मी केलं आहे म्हणून, कारण करता करिता ईश्वर आहे असं निष्काम कर्म करतात. आणि देहरूपी झाडाच्या खाली जे प्रारब्ध भोग असतात, भाविकांनो आपले कर्म कधी वाया जात नाही. आपण विषय सुखाच्या मागं लागतो. प्रापंचिक जे योगी पुरुष आहे, जे संत पुरुष आहे, हे कधीही विषय सुखाच्या मागं लागत नाही. आपलं बघा, जर एखाद्याला चहाची सवय आहे आणि सकाळी थोडासा चहा लेट झाला का थोडासा आवाज चढतोय, समजत नाही का चहाची वेळ झाली. कारण या ज्या तृष्णा आहे, आशा आहे, अशाच आहे भाविकांनो. जर त्या पूर्ण झाल्या तर पुन्हा आपल्याला लोभ निर्माण होतोय, आणि पूर्ण नाही झालं तर आपल्याला क्रोध निर्माण होतोय. मग संत याला विषासमन मानतात. काम, क्रोध, मद, माया, मोह आणि मत्सर, आणि आपल्या इंद्रियाला अथक त्रास देऊन, म्हणजे वासना नसतात का, वासना असतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जिलेबीवर वासना गेली. मनाला समजवलं त्यांनी, परंतु मन मानत नव्हतं. एक जिलेबीचा तुकडा घेतला आणि विष्टेवर टाकला, घाणीवर. मनाला म्हणते खा. मन कसं खाणार? बघा कसे ते विषय वासनेपासून दूर जातात, संत दूर करतात. मग अशाच आपले पण जे कर्म असतात, आपण जे प्रारब्ध भोग घेऊन आलो, ते प्रत्येकांना भोगावेच लागतात. आपल्याला वाटतंय, बघा एखादं झाड आहे, एखादं बोरीचं बीज टाकलं, आंबा कधी येत नाही, कारण जे पेरते ते उगवतंय. हा निसर्गाचा नियम आहे. मग आपण केलेलं कर्म कसं वाया जात असेल? म्हणून संत महात्मा सांगतात का आपण जे प्रारब्ध भोग घेऊन येतो ते भोगावेच लागतात. संत महात्म्यांना सुद्धा चुकत नाही. भाविकांनो, आपली जगद्गुरू माऊली जेव्हा अनुग्रह घ्यासाठी गेले होते, त्यावेळी गुरुदेवांना नागिन झालेली दिसली. त्यावेळी मनात आलंय का स्वतःचा रोगच दुरुस्त करू शकत नाहीत, हे कसले आपल्याला देव दाखवू शकणार. परंतु भाविकांनो, ज्यावेळी साक्षात्कार झाला तेव्हा कळलंय खरंच जे सत्पुरुष आहे ते जे आपले प्रारब्ध भोग आहे ते भोगतात. तसा नाही हा विषय. आम्ही गजानन महाराजांबरोबर येऊन भांडलो की म्हटलं, ज्यांच्याकडे मला गुरु करायला पाठवलेले आहात त्यांनाच पोटाची आपल्या नागिन बरी करता येत नाही, आणि ह्यांच्याकडे जाऊन मला पाठवताय, माझं काय ते भलं करणार? त्या गजानन महाराजांनी मला सांगितलं, बाबा हे प्रारब्धाचे भोग असतात. त्या आत्म्यानं मागच्या जन्मामध्ये जे जे काय कर्म केलेलं आहे ते कर्म गाठोड्याला बांधून भगवंतानं पाठवलेलं आहे त्यांना, आणि सांगितलं की तुला एवढं वर्ष आयुष्य दिलं आहे, या आयुष्यामध्ये हे सगळं भोगायचं आहे, आणि नवीन काय तरतूद करायची असेल तर करू शकतोस, असं पाठवलेला असतो देह तो. आणि आता ज्या सद्गुरू काडसिद्धेश्वराने तू शरण जातोय तो आत्मज्ञानी सत्पुरुष आहे, त्याला ठाऊक आहे की हा देहाचा मागच्या जन्माच्या देहाचा भोग आहे, हा भोगला पाहिजे. त्या इथे तक्रार न करता किंवा जी आपण मिळवलेली शक्ती आहे किंवा जे आपण मिळवलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान इथं खर्च करून या देहाचे कौतुक करण्यापेक्षा या देहाला पनिशमेंट मिळू दे. आपण वेगळे आहोत आणि देह वेगळा आहे. चला पुढे. तर रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर होतोय, खूप वेदना होतात, परंतु ते प्रत्यक्ष कालीमातेची पूजा करता करता स्वतःचीच पूजा करायचे, एवढे भाववश व्हायचे. तर भाविकांनो, त्यांना अन्नाचा कणसुद्धा पोटात जात नव्हता. बाकी शिष्य त्यांची सेवा करत असायचे, परंतु गुरुप्रेमापोटे, कारण गुरुप्रेम, गुरु आणि शिष्य असं एक जगात नातं आहे. ते शिष्याला असं वाटते आपल्या गुरुदेवांचं नाव मोठं व्हावं, आणि गुरुदेवांना वाटते माझ्या शिष्याचं नाव मोठं व्हावं. आणि स्वामी विवेकानंद आणि इतर शिष्य यांच्या मनाला थोड्या वेदना होत होत्या, आणि न राहून स्वामी विवेकानंदजी म्हणतात, स्वामी आपण कालीमातेकडे सांगून थोडं काही बरं करण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण परमहंसांच्या लक्षात येतंय, डोक्यावर हात ठेवतात स्वामी विवेकानंदांच्या, आणि त्यांना दिव्य दृष्टी देतात आणि दाखवून देतात का बाबा रे, या सगळं चराचर आहे, जे जीव आहे त्या जीवाच्या ज्या जीवाच्या
भोगता, ज्या जीवाकडून भोग घेतोय तो मीच आहे. सांगायचं तात्पर्य भाविकांनो, त्यांना अशक्य असं काहीच नाही भोग संपवण्यासाठी. आपण बघा, आपण संत सहवासात येतोय, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बऱ्या वाटते, बऱ्याचशा जणांची समस्या पण सुटतात. परंतु काही असे असतात का जेव्हा प्रारब्ध भोग सुरू होते त्यावेळी त्यांना असं वाटतंय आता आपण नाम सोडायला पाहिजे. परंतु मी विनंती करतो अशांना, कुणीही नाम सोडू नये. कारण नामाचा आधार आपल्याला जे दुःख आहे ते दुःख पचवण्याची ताकद देते. भाविकांनो, मी एक छोटा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. जसे उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण रस्त्याने चाललो आणि खूप ऊन आपल्याला लागत आहे आणि गरम हवा पण लागत आहे. परंतु असं असताना वाटेत जर एखादं झाड असेल, त्या झाडाच्या सावलीमध्ये आपण उभं राहिलोय, आपल्याला काय वाटेल, जी ऊन आहे ती ऊन लागणार नाही, परंतु गरम हवा मात्र लागेल. म्हणूनच म्हणतात, भोग भोगण्याची पडे परंतु संतसा वास सोयीचा घडे, मनीच्या यातना शांती जडे, अशा या संत संग. भाविकांनो, हे भोग आपल्याला भोगावेच लागेल. परंतु आपण जर संत सहवासात गेलं तर जे भोग आहे त्याची तीव्रता कमी होते. म्हणून अशांनी सोडून न जाता अजून नामस्मरण वाढवलं पाहिजे. इथे अशा ह्या सत्पुरुषांचं पद सांगितलं तरी अर्जुनाच्या मनाचा जो भाव होता तो वेगळा वाटून भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना तुला अजून एक वेळ सांगायला पाहिजे का? त्यावर अर्जुन थोडे दीनवाणी होऊन म्हणतो, प्रभू होय, अजून एक वेळा सांगायला हवं, परंतु थोडं सोपं करून सांगा. असं म्हटल्याबरोबर भगवान कृष्ण म्हणतो, होय, तुझ्या मनीचा भाव मी जाणतोय म्हणून सांगतोय. काय म्हणतात बघा, सर्व द्वारांनी संयम मनोहृदय निरुद्धच्च, मूर्धधायात्मन प्राणामस्थितो योगधारणम. काय म्हणता बघा, सर्व द्वारांनी संयम मनोहृदय निरुद्धच्च. हे जे मन आहे, या मनाला जे बाहेर वळणारं मन आहे त्याला अंतरात्म्यामध्ये कोंडून म्हणजेच हृदयाच्या स्थानी बसून नामरूपाने जर त्या परमेश्वराला वरलं तर आपल्याला काय होईल, तर ज्ञानेश्वरवाली म्हणतात, पण हे केव्हा शक्य आहे, ज्यावेळी आपल्यातले विकार कमी होईल. ज्याप्रमाणे आपण एखाद्या रूममध्ये बंद आहो, सारे दारं जे दरवाजे आहेत ते बंद केले तर आपल्याला जाता येणार नाही. तसंच त्या मनाचं आहे, त्या मनाला बाहेर वळवणाऱ्या मनाला आपल्या हृदयात बंद करून. यावर पुन्हा ज्ञानेश्वरवाली म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तींचे जर हातपाय तोडले गेले तर ते बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही, कारण त्यांना माहीत असते का आपल्या घरच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपण जगणार आहोत. तशीच परिस्थिती या मनाची होतील. म्हणून काय म्हणतात बघा, सर्व द्वारांनी संयमे मनोहृदय निरुद्धच्च. हीच गोष्ट जनाबाईंनी काय म्हटलं बघा, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुड तिला आला, विठ्ठल काकुड तिला आला. काय म्हणतात बघा, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुड तिला आला. भाविकांनो, मनामध्ये परमेश्वराचं नाम धरून, म्हणून आपली गुरुमाऊली वारंवार आपल्याला सांगते की बाबा रे 10 मिनिटे भक्ती करा. तेच नाम आपल्या जेव्हा गुरुदेवांकडून मिळते, गुरूंकडून मिळते, त्यावेळी त्या शब्दाचा मारा घेता सोडता, आजपाजप जे आपण म्हटल्या जाते, घेता सोडता श्वास रूपाने त्या परमेश्वराच्या नामाला जर पकडलं. बरेच जण म्हणतात, जर मृत्यूच्या समयी ईश्वराचं नाम घेतलं तर आपण ईश्वर स्वरूपाला प्राप्त होतं असं म्हटलं जाते. भाविकांनो, विचार जर केला, मृत्यूसमयी आपलं जे शरीर आहे त्या शरीरावर भान राहत नाही, मन पण साथ देत नाही. ज्यावेळी आपली परिस्थिती अशी होते, मृत्यूची वेळ येते, एखाद्याने विचारलं, आपले नातेवाईक एखाद्याने विचारतात, काय हो मला ओळखता का? ते ओळखण्याचा प्रयत्न करतात, ओळखू शकत नाही, कारण मनही साथ देत नाही. फक्त श्वास असा आहे तो आपल्या सोबत येतोय. म्हणून गुरु आपल्याला एक गुरुकिल्ली देतात आणि तेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्यावेळी ती गुरुकिल्ली मिळते त्यावेळी तो मीच असा जेव्हा आपण जप करतो त्यावेळी त्या परमात्मा स्वरूपाला, त्या परमात्म्याच्या स्वरूपाला, परमात्मा स्वरूप जे आहे त्या परमात्मा स्वरूपामध्ये आपल्याला विलीन व्हायला मदत होते. गुरु जेव्हा आपल्याला 2.5 अक्षरी बीज मंत्र देतात, हा बीज मंत्र आपण आपल्या श्वासावर बसवायचा असतो नेहमी. तुम्ही आता मुखानं म्हणता, हा मुखानं जो मंत्र म्हणत असता
तो नंतर काही वेळानंतर आपली प्रगती झाली की आपण मुखानं जप करत असतो, माळ ओढत असतो. ती माळ ओढत असताना आपण एकाग्र झालो अशी आपली खात्री झाली. आपण 11 माळांपर्यंत एकाग्र होतो अशी खात्री झाली की मग हा जप जो आहे तो श्वासावर बसवावा. श्वास आतमध्ये घेताना पहिलं अक्षर सो आतमध्ये घ्या, उरलेलं अक्षर दीडचे अक्षर आहे हम, ते सोडून द्या आणि अशा प्रकारे सो वरती म्हणा, हम सोडून द्या. अशा प्रकारची क्रिया ही प्रॅक्टिसने करायची असते. त्याला आजप असं म्हणतात. म्हणजे जप आणि आजप. आजप म्हणजे काय? खंडित न होणारा. आपला जप केव्हा खंडित होईल? आपला श्वास बंद पडेल तेव्हा. आणि श्वास बंद पडला की मला वाटतं आपण सगळेजण देवगडच ना, वरतीच. डॉक्टर बघतो, नाडी बघतो, गेले. श्वास जोपर्यंत आपला चालू आहे तोपर्यंत आपला जप होण्यासाठी दररोज 10 मिनटं जी आपण जपमालेची प्रक्रिया करतो आहे ती प्रक्रिया सातत्यानं प्रत्येक माणसानं चालू ठेवली पाहिजे. दररोज 10-10 मिनटं जप करा म्हणून आम्ही जे सांगतो तो आपण जप करतो. पण तो कसा करतो? शरीरानं. समजा आता ओम नरेंद्रनाथाय नमः जप दिलेला आहे, तर ओम नरेंद्रनाथाय नमः जप आपण कसा करतो? ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. ओम नरेंद्रनाथाय नमः. म्हणजे हे असं मी ॲक्शन मारली ती काय कळलं तुम्हाला? काही वेळेला दुसरा विचार मनात येतो, कधी भलतेच विचार मनात येतात आणि ओम नरेंद्रनाथाय नमः चालू असतं. या जपाची किंमत 0 आहे. जप करायला घेतल्यानंतर ती 10 मिनटं, कमीत कमी 10 मिनटं, 11 माळा म्हणजे 10 मिनटं लागतात. कमीत कमी 10 मिनटं जर आपण एकाग्रतेनं तो जप केला, दुसरा कुठलाच विचार मनामध्ये आला नाही, एवढं जर तुमच्या इंद्रियांवर कंट्रोल असेल तर भगवान कृष्ण अर्जुनाला सांगता, मृत्यूसमयी घाबरण्याची अर्जुना गरज नाही. तू काय विचारणार ते मला कळलेलं आहे की मृत्यूसमयी हे कसं काय शक्य आहे? कारण माणसंच ओळखता येत नाहीत, हातपाय हालत नाहीत, इंद्रिया सगळी हळूहळू हळूहळू डिसमिस झालेली असतात, म्हणजे इनॲक्टिव्ह होण्याच्या प्रोसेसमध्ये सुरू असतात. अशा अवस्थेमध्ये हे मला जप करायचा जप करायचं हे कसं शक्य आहे अशी तुझी शंका हे अर्जुना असणार हे मला खात्री आहे. म्हणूनच तुला सांगतो की आत्तापासूनच आपण काय करा? आजप करा. म्हणजे हे अर्जुना तुझं मन आणि बुद्धी मला समर्पित कर. म्हणजेच आपल्या भाषेत बोलूया, व्यावहारिक भाषेत बोलूया की दररोज जर 10-10 मिनटाचं एकाग्रतेनं तुम्ही जप करत असाल तर आता पुढची पायरी घ्या, आता पुढची स्टेप घ्या की रात्री झोपताना अंथरुणात झोपलात की एकांत मिळतो आपल्याला. त्यावेळेला झोपण्यापूर्वी एका नाकपुडीने सो वरती घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास जाणार आहे, सोडणार आहोत आपण, त्या श्वास सोडत्या वेळी हम म्हणा. म्हणजे आपोआप सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम हे सुरू होईल. आणि हे एकदा सुरू झालं की मध्ये मध्ये खंडित होणार ते. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करा, परत अशी तिसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करा. असा दररोज वेळ काढा आणि प्रॅक्टिस वाढवा. ज्यावेळेला भगवान कृष्ण अर्जुनाच्या महालामध्ये उतरतात, कारण दुर्योधन म्हणतो सारखं सारखं अर्जुन बंद कर, कशाला पाहिजे सारखं सारखं अर्जुन. त्या भगवान कृष्ण म्हणाले अरे मला अर्जुनाला भेटायला जायचं, जाऊया का? दुर्योधन म्हणतो चल. पण दुर्योधन कृष्ण अर्जुनाच्या महालामध्ये प्रकट होतात. ते अर्जुन झोपलेला असतो आणि अर्जुन झोपलेला असतो, परंतु अर्जुनाचे जे केस असतात लांब सडक ते पलंगावरून खाली लोळत असतात आणि त्यांना घाण लागेल म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला खुणेनं सांगतो मी ठेवून येतो केस पलंगावर, तू जरा थांब. दुर्योधन म्हणतो मी आहे ना, मी बघतो, मी आहे ना, तू कशाला? कृष्ण म्हणतो म्हणजे हां तू कर. त्यामुळे दुर्योधन पुढे जातो
आणि दुर्योधनानं अर्जुनाचे केस असे पकडतो, ठेवणार. कृष्ण खुनेन सांगतो असं करू नकोस, 2 हाताच्या ओंजळीत पकड आणि वरती अलगद ठेव. दुर्योधन म्हणतो कळलंय मला, बघतो मी, लय लाड करतोस तू, थांब जरा. म्हणून 2 हाताच्या ओंजळीमध्ये केस धरतो आणि अलगद पलंगाजवळ आणतो. त्यावेळी काय होतं, केस ओंजळ अशी येते ना, जवळ येते ना, ऐकायला येतं कृष्ण कृष्ण कृष्ण. ती अवस्था प्राप्त कर, हे म्हणजे अर्जुनाला सांगायचं आहे. इथे ज्ञानेश्वर माऊली किंवा भगवान कृष्ण हे काय बोध करतात की अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते ना, ती अवस्था आपल्याला प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. ती अवस्था प्राप्त होण्यासाठी मी त्याच्या अगोदरची स्टेप तुम्हाला सांगितली. नित्यनेमानं कितीही काम असलं तर नित्यनेमानं गुरुनी जो कानमंत्र दिलेला आहे, या कानमंत्राचा दररोज 10 मिनटं जप करायचा. ही जर शरीराला सवय लागली आणि मन तिथे स्थिरावलं तरच पुढची प्रक्रिया शक्य आहे. त्याच्यात मनच जर स्थिरावत नसेल, मनालाच बघा ना, ज्याला संत संघाचा छंद लागलेला आहे ना, ते दर रविवारच्या संत संघामध्ये मी कधी एकदा येतोय असं झालेलं असतं. काही जणांना जबरदस्तीनं क्रेन जशी ओढून आणते एखादी वस्तू, तशी जबरदस्तीनं नातेवाईकांना आणून बसवायला लागतं. अरे बस, नाही मला वेळ नाही. पण ज्यांना छंद लागला आहे ते बघत असतात, न वाचतात कधी आणि स्वामी दिसतात कधी. तसा हा भक्तीचा छंद लागला पाहिजे. या नामस्मरणाचा छंद जर दररोज 10 मिनटाचा लागला तर पुढे हे शक्य आहे. मग काय करायचं, आम्ही म्हटल्याप्रमाणे एकांतात जाऊन रात्री झोपतेवेळी मिळू शकतो आणि त्यावेळे रात्री झोपताना एक 10-15 मिनटं वेळ काढायचा आणि अशी प्रॅक्टिस करायची. एका नाकपुडीनं श्वास घ्यायचा, वरती सो म्हणायचं आणि श्वास आपोआप सुटतो, जातो, सोडतोच आपण तो, त्याला उच्छ्वास असं म्हणतात. तो उच्छ्वास सोडता असताना हम म्हणा. श्वास आणि उच्छ्वास म्हणजे सोडून द्या, वरती घ्या, वरती घ्याल तर सो मनाने, खाली सोडताना हम म्हणा. आणि अशा प्रकारची ती प्रॅक्टिस करत राहा. अशी दररोज जर प्रॅक्टिस केलीत आणि मुळात आधी छंद असला, म्हणजे तुमचं मन माझ्यावर असेल तर माझ्या नामावर चित्त पण बसणार. म्हणजे मुळात माझ्यावर प्रेम असेल तर सवड मिळेल. आणि भगवान कृष्ण इथे हेच सांगतो अर्जुनाला की तू असं समजू नकोस की मग मृत्यूसमयी कसं काय नामस्मरण करणार. नामस्मरण करायला तोंड तरी हल्लं पाहिजे ना, मेंदून तरी संवेदना दिली पाहिजे ना, अरे नामस्मरण करायचं आहे, मरायचं आहे म्हणून. तर मेंदू गलितगात्र झालेला असतो, मेंदूच बंद पडत आलेला असतो. हे तेव्हा कसं शक्य आहे. तेव्हा हे अर्जुना, मनात शंका घेण्याची गरज नाही. जर सातत्यानं तू मनानं आणि बुद्धीनं माझ्याजवळ राहिलास तर हे अशक्य नाही आहे. अशाच लोकांचा मी दास असतो. आम्ही लोक बघा ना, आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत, पण आमचा दास भगवंत आहे. म्हणून आमच्या मनात जे जे काही येईल ते तो सगळं पूर्ण करून टाकतो. मागायची गरज नाही, हाती पसरायची गरज नाही. पण आपण एक वेबसाईट बनवत होतो, आपल्या संस्थानाची वेबसाईट बनवली जाते. त्या ज्या बनवणारे IT इंजिनियर शरयू इतापे नावाचे आमच्या प्रवचनकार आहेत, त्याच ती वेबसाईट बनवत होत्या. तर त्यांनी काही मॅटर घालून आणला होता आमच्याकडून अप्रूव्हल करून घेण्यासाठी की हा मॅटर अन्नदानासाठी घालतो. मी म्हटलं लिहिण्याची गरजच नाही. आज अशी पोझिशन आहे की वेटिंग लिस्टवर लोक आहेत 2-2, 3-3 वर्ष. तर हे लिहिण्याची गरजच नाही. त्या ताईन माझ्याकडं बघितलं आणि गप्प बसल्या. मी त्यांना सांगितलं की मी लक्ष्मीपुत्र आहे आणि त्यामुळे माझ्या मनात जे येतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्या भगवंताची आहे. आणि त्यामुळे ताई हे अपील करायची आवश्यकता नाही आहे वेबसाईटमध्ये की चला सर्वांना अन्नदान करा, अन्नदान हे असं पुण्यदान आहे, हे असं अन्नदान केलं की असं असं पुण्य मिळतं, अशी परमेश्वराच्या ठिकाणी प्राप्ती होते. हे कशाला लिहिण्याची गरजच नाही आहे. कारण हे माझ्या मनात केव्हा आलं की गोरगरीब लोक कोणी इथे ज्यावेळी येईल तर दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळी प्रसाद घेऊन गेलाच पाहिजे आणि त्याला पोटभर प्रसाद मिळाला पाहिजे. ही ज्या अर्थी मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली याचा अर्थच असा आहे ती त्या भगवंताने निर्माण केली. मग त्यावेळी काही जणांना प्रश्न होता
की स्वामी हे कसं काय शक्य आहे. जवळजवळची देवस्थानं जी आहेत ती सुद्धा देवस्थानं फुकट देत नाहीत आणि जेवण तर पूर्ण जेवण देऊ शकत नाहीत, लाडूचा प्रसाद देतात. आपण पण सुरुवातीला असंच ठेवूया. मी म्हटलं अजिबात नको. करणारं मी कोण आहे, मी कशाला काळजी करायची. पत्रिकेत नाव लिहायचं कार्य करणार श्री समर्थ आहेत आणि मग काळजी कशाला करत बसायची. मग तुझा विश्वास नसेल तर छापलंच कशाला. पत्रिकेमध्ये आपण लिहितो कार्य करणार श्री समर्थ आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादानं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल असं असतं ना एक पत्रिकेमध्ये ओळ. मग लग्नाचं टेन्शन कशाला घेतोस, तो करेल. तसा आमचा पूर्ण दृढ विश्वास असतो देवावर, कारण आमचं चित्त आणि मन त्याच्यावरच सगळं खेळलेलं असतं. ते म्हणाले कसं काय होणार. म्हटलं काय नाही, सगळं व्यवस्थित होईल, आपण सुरू करूया. करणारे आपण कोण आहोत, करणार तोच, प्रेरणा पण तोच देतो, कौतुक पण तोच पुरवतो, फक्त आपल्याला निमित्त करतो. आई वडीलच सगळं करत असतात पण मुलाच्या हातून करतात. मला वाटतं मागच्या प्रवचनामध्ये सुद्धा मी तेच सांगितलं होतं की त्याच्या अगोदरच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं करता करविता तो भगवंत आहे एवढं लक्षात ठेवा आणि तुमचं करिअर करत राहा. आम्ही साधू संत हे अशा प्रकारे लक्षात ठेवतो. भोजन घालणारा मी कोणी नाही, प्रेरणा त्यानं दिले, पूर्ण करून तोच घेणार आहे. आपण कार्यवाहक म्हणून फक्त काळजी म्हणजे वाहण्याचं काम करायचं. तर त्या वेबसाईटमध्ये म्हटलं गरज नाही अपील करायची. का तर आज म्हटलं 2 ते 3 वर्ष नंबरच लागणार ना, तर एवढी वेटिंग लिस्ट आहे आपल्याकडे. त्या लक्षात घ्या. ही काळजी घेतो कोण, काळजी घेतो तो भगवंत घेतो. तो देवान म्हणजे साधू संतांचा दास होतो. म्हणून तर श्रीखंड रूपामध्ये तो आला ना. आणि 12 वर्ष एकनाथ महाराजांकडे पाणी भरलं. तसा तो साधू संतांच्या घरामध्ये सतत नादतच असतो. मग त्यांच्या बायकांची बाळणपण काढण्यापासून अगदी घराघरातले काम धंदे सगळेच तो करत असतो, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या रूपामध्ये. तो दुसरा कोण नसतो, तोच असतो. तो संतांच्या घरी, भक्ताच्या घरी दुभत असतो. गाय जशी दुभते म्हणजे काय, दूध भरपूर देऊन पौष्टिक आहार त्या गाय पाळणाऱ्या माणसाला मिळत असतो गाईच्या दुधापासून. तशा प्रकारे भगवंत पण अशा लोकांच्या घरी दुभत असतो. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत तू काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे की मृत्यू समयी मग नामस्मरण कसं होईल. तर त्याने जर चित्त आणि वित्त माझ्यावर ठेवलेलं असेल तर नक्की मृत्यूसमयी मी त्याची काळजी घेणार. त्याच्या मुखातून श्वासोश्वासामार्फत येणार आहे आणि ज्या दिवशी त्याचा श्वास बंद होणार आहे तर तो माझ्यातच विलीन होणार आहे. तो श्वासासह माझ्यात विलीन होणार आहे, देह निश्चित पडणार आहे. त्या अर्जुना ही काळजी करण्याची तुला गरज नाही आहे. असं हे परब्रह्म आहे. म्हणून तुझं चित्त आणि बुद्धी काय कर, माझ्यावर ठेव. अविश्वास दाखवू नकोस, मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या शंका घेऊ नकोस. मीच दासांचा दास होतो, मीच अशा भक्तांचा दास होतो आणि त्याची काळजी घेतो. आता पुढे अर्जुन यावर काय बोलणार आहे ते पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये आपण ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.